वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात मुख्य संशयित असलेल्या निलेश चव्हाण याला अटक केली गेली आहे. पोलिसांनी त्याला नेपाळच्या बॉर्डरवरून ताब्यात घेतले. पिंपरी चिंचवड पोलिसांनी निलेश चव्हाणच्या शोधासाठी विशेष 8 पथकांची स्थापना केली होती. या पथकांनी विविध ठिकाणी तपास सुरू केला. यामध्ये पुणे, मुंबई, कोकण तसंच कर्नाटक आणि गोवा या भागांचा समावेश होता. त्याचबरोबर त्याचे मित्र, नातेवाईक आणि संपर्क असलेल्या व्यक्तींकडेही चौकशी केली गेली होती. त्यानंतर आता या साऱ्या प्रयत्नांना यश आलंय. निलेशच्या अटकेनंतर या प्रकरणात महत्त्वपूर्ण खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. अशात वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी मागणी करुणा शर्मा मुंडे यांनी केली आहे. वैष्णवी हत्या प्रकरणमध्ये सीबीआय चौकशी करा. माननीय उपमुख्यमंत्री साहेबांशी माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे. जसं की असं माहीत पडलेलं आहे की 1.5 दिवसानंतर त्यांची FIR घेतली गेली होती वैष्णवी हत्या प्रकरणमध्ये आणि त्यानंतर जे कलम लावली होती ते नॉर्मल कलम होती आणि सगळ्यांना माहिती आहे की जे हगवणे कुटुंबामध्ये शशांकचे जे मामा आहे ते पोलीस अधिकारी आहे आणि शशांक आणि सुशीलच्या पॉलिटिकल कनेक्शन आहे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहे. ते सगळी गोष्ट बघताना ते कुठे ना कुठे हे जे प्रकरण आहे त्याला राजकीय बळ मिळू नये त्याच्यासाठी हे जे प्रकरण आहे त्याची सीबीआय चौकशी लावा. आणि 29 जखमांचे निशाण होते तरी पण त्यांच्या वकील म्हणताय फक्त प्लास्टिकची छडीसोबत मारहाण केली, 4 खानाखाली मारले. त्याच्यासाठी लग्न करताय का? दुसऱ्यांची मुलीला एक वडील आपली मुलीच्या कन्यादान मारण्यासाठी नाही करताय. दुसरीकडे ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी या प्रकरणाची चौकशी CIDकडे सोपवण्याची मागणी केली आहे. आपल्या एक्स पोस्टवर त्या म्हणाल्या की सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात मोठे पॉलिटिकल नेक्सस होते, त्यामुळे तपास पारदर्शक होत नव्हता. ज्यावेळी प्रकरण CIDकडे गेलं त्यावेळी अनेक धक्कादायक खुलासे CID तपासातून पुढे आले. वैष्णवी हगवणे प्रकरणातही मोठे पॉलिटिकल नेक्सस आहेत. त्या आरोपींच्या बचावासाठी काही हात सरसावत आहेत अशी शंका येते. माझी माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी आहे की वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणही CIDकडे वर्ग करण्यात यावं. वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये पहिल्या दिवशीपासूनच पोलिसांची भूमिका ही संशयास्पद राहिलेली आहे. ज्या दिवशी वैष्णवीचा मृत्यू झाला त्या दिवशीच तिचे आई वडील जेव्हा तक्रार दाखल करायला पोलीस स्टेशनमध्ये गेले तेव्हा 1.5 दिवस तिची मृत्यूबाबतची तक्रार दाखल करून घेण्यात आली नाही. तक्रार दाखल करून घेतल्यानंतर देखील जे कलम लावण्यात आले ते कलम सौम्य प्रकारचे होते. खरं वैष्णवीच्या मृत्यूच्या दिवशीच हे उघड होतं की तिच्या अंगावरती 29 ठिकाणी जखमा आहेत आणि हे प्रथम दर्शनीच्या अहवालामध्ये देखील नमूद आहे की वैष्णवीच्या अंगावरती 29 ठिकाणी जखमा आहेत आणि तिचा क्रूरपणे तिला मारहाण झालेली आहे हे तिच्या शरीरावरच्या जखमा बघताना दिसतंय. माझा या निमित्ताने प्रश्न आहे की जर तिच्या शरीरावरती 29 ठिकाणी जखमा असताना त्या FIR मध्ये आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा जीव जाईल तोपर्यंत मारहाण करणे किंवा अशा अनेक कठोर कलमांचा त्यामध्ये समावेश का करण्यात आला नाही? कुठेतरी आरोपींना मदत होईल अशा रीतीने ती FIR नोंदवल्या गेली होती का? की ज्या FIRचा आज आरोपी असलेल्या लोकांना मदत होते आहे आणि त्याच FIRच्या आधारावरती आज आरोपींचे वकील हे वैष्णवीच्या चारित्र्य हननापर्यंत पोचलेली त्यांची मजल गेलेली आहे. कारण FIR नोंदवताना राहिलेल्या त्रुटी हे त्याचं कारण आहे. माझी या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की ह्या केसमध्ये कुठेतरी राजकीय दबाव आहे का? कुठेतरी पोलीस यंत्रणेवरती दबाव आहे का? कारण जे आरोपी आहेत ते राजकीय पक्षाशी निगडीत आहेत, त्यामुळे कुठलाही दबाव पोलिसांवरती असू नये अशी सगळ्यांची अपेक्षा असताना ह्या केसमध्ये पोलिसांची जी भूमिका आहे ती संशयास्पद आहे. माझी आपल्याला विनंती आहे की वैष्णवी हगवणेंची केस ही आपण CIDकडे वर्ग करण्यात यावी. जशी
बीडच्या संतोष देशमुखांच्या केस संदर्भामध्ये सुरुवातीला पोलिसांची भूमिका ही संशयास्पद राहिली आणि जेव्हा ही केस CIDकडे वर्ग करण्यात आली त्यानंतर त्या केस संदर्भातल्या अनेक घडामोडी अनेक घटना ह्या बाहेर आल्यात आणि सत्य बाहेर यायला मदत झाली. तसंच वैष्णवी हगवणेंच्या केसमध्ये अजूनही सत्यता लपवली जाते आहे किंवा कुठेतरी राजकीय दबाव असायला वाव आहे. माझी विनंती आहे ही केस लवकरात लवकर CIDकडे वर्ग करण्यात यावी जेणेकरून वैष्णवीला न्याय मिळेल आणि या केसच्या संदर्भातले आजूबाजूचे जे सगळे पैलू आहेत ते निपक्षपाती बघितल्या जातील आणि त्याची चौकशी होईल आणि ह्या घटनेच्या मागचं सत्य हे लवकर बाहेर येईल. ही केस लवकरात लवकर CIDकडे वर्ग करण्यात यावी अशी माझी विनंती आहे. धन्यवाद. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहण्यासारखं असणार आहे. पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? रोहिणी खडसे आणि करुणा शर्मा मुंडे यांची मागणी तुम्हाला पटते का? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.